मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. नामदेवरायांचं काम येते आणि नामदेवरायांच्या अभंग गाथेमधला देवाच्या समोर मागणी मागणारा आजचा अभंग आहे. विठाला विठाला अभंग निवडण्याचं कारण असं आहे की उद्या आपल्या सप्ताहाचा काल आहे आणि आज 9 दिवस तुम्ही जी भक्ती केली भगवती मातेची, त्या भगवती मातेसमोर मागणं मागितलं पाहिजे आणि ती मागणी मागून उद्या काल्याच्या रूपानं प्रसाद भगवान आपल्याला देत असतो अशी आपली श्रद्धा आहे. म्हणून त्याला अनुसरून आपण हा नामदेवरायांचा मागणीपर प्रकरणातला अभंग निवडलेला आहे. 5 वाजेपर्यंत आपण त्याचं गोड चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या भगवती माता रेणुका मातेच्या भोकर या गावी गेल्या अनेक वर्षापासून नवविध भक्तीच्या करुणी नवरात्र करुणी पोटी मागे न ज्ञानपुत्र. भक्ती करावी आणि भक्तीद्वारे ज्ञान मिळावे आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी आपण नवविध प्रकारची भक्ती ज्याला म्हणतो, श्रवणम कीर्तनम अर्चनम विष्णुस्मरणम, जी नवविध प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. प्रथम भगती करू संतन संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. नवविध प्रकारच्या भक्तीचं जे दान आहे आपण 9 दिवस करत असतो. मग माता माऊल्या उपवास करतात, कोणी पायामध्ये चप्पल घालत नाही. आमच्याकडे बीड जिल्ह्यामध्ये कडेठाण नावाचं गाव आहे, तिथं देवी आहे. तर त्या गावातले लोक खालीच बसत नाहीत 9 दिवस, काठीवरच उभे राहतात. 9 दिवस बसतच नाहीत, ते उभेच राहतात. वेगवेगळ्या कठीण प्रकारचे उपवास केले जातात. ही सगळी भक्ती याच्यासाठी केली जाते की 9 दिवसाच्या भक्तीचं ज्ञान आमच्या बुद्धीमध्ये प्रवेश करावं, भगवत चिंतन आणि आमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडावा. त्या संबंधातून आपण ते करत असतो आणि त्याला अनुसरून आपल्या या भोकर गावी रेणुका मातेच्या या पावन दरबारामध्ये प्रतिवर्षी थाटामाटामध्ये हा नवरात्र उत्सवाचा शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. आणि त्या संबंधातून गुरुतुल्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, गुरुवर्य रामगिरीजी महाराज या 2 साधूच्या आशीर्वादानं, परंपरागत अनंत परिसरातल्या महाराज लोकांच्या आशीर्वादानं आपल्या गावचं भूषण कुमारी आरतीताई महाराज शिंदे खूप मोठ्या कीर्तनकार आहेत, भागवत कथाकार आहेत, अतिशय आचरण गोड आहे. महाराष्ट्रामध्ये भरपूर महिला कीर्तनकार आहेत, पण महिला कीर्तनकारामध्ये आचरण कुणा कीर्तनकाराचं श्रेष्ठ आहे असं जर विचारलं तर आरतीताई शिंदेचं नाव पुढे येतं बघा. खूप चांगलं नेतृत्व आहे, खूप गोड कीर्तन आहे, वाणी आहे, समाजाला सांभाळण्याची ताकद आहे. अगदी त्या आमच्या बहिणी आहेत आणि त्या भगिनीनं आग्रह केला की बाबा तुमचं कीर्तन आमच्या भोकर गावी झालं पाहिजे. आणि ताईंच्या आग्रहाखातीर आज या पवित्र मंडपामध्ये हे कीर्तन करण्याचा सुयोग आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे, सुंदर डेकोरेशन आहे. भगवती मातेच्या समोर सुंदर मंडप आहे, सुंदर सिस्टीम आहे, सुंदर गायक, सुंदर वादक. कीर्तनाला जशी साथ पाहिजे अशी उत्तम साथ आपण तयार केलेली आहे. गावाच्या लोकांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. कार्यकर्ती मंडळी असतील, गणेश भाऊ, ठकसेन दादा, खंडागळे दादा, गंगाधर दादा, अशी बरीचशी मंडळीची नावं आहेत. पुन्हा आपल्या महाराज बरीचशी महाराज मंडळी आहेत ज्यांनी अध्यात्माचं काम केलं. हरिभक्तपरायण गाथापारायण व्यासपीठ सुदाम महाराज चौधरी, हरिभक्तपरायण संतोष महाराज पठारे, हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज विधाते, हरिभक्तपरायण कृष्ण महाराज व समस्त भजनी मंडळ या सगळ्या महाराज मंडळीच्या आशीर्वादातून, यांनी दिलेल्या प्रेमातून आणि ग्रामस्थ मंडळीच्या तन्मन धनाच्या सहकार्यातून प्रतिवर्षी थाटामाटामध्ये आपण हा भगवती मातेचा, रेणुका मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठा सप्ताह आयोजित करतात. आणि त्याच्यातली आजची ही जागराची सेवा उद्या काला आहे, ती माझ्या वाट्याला आलेली आहे. ताईंनी आग्रह केला, ग्रामस्थांनी आग्रह केला, आल्यापासून मंडळी स्वागत करतायत. सगळ्या ग्रामस्थांना, कार्यक्रम करणाऱ्या मंडळीला कोटी कोटी वंदन करतो. कीर्तन साथीला सचिन महाराज, खूप गोड आवाज आहे बरं का,
आपल्याच भागाचं वैभव आहेत. सचिन महाराज, लक्ष्मण महाराजांना कीर्तन आहे, त्यांच्या जागी महाराज उपस्थित आहेत. सचिन महाराज आहेत. हरिभक्तपरायण पुढं चाल म्हटलेले सागर महाराज, आपलं काय नाव, किरण महाराज, सागर महाराज, किरण महाराज, सचिन महाराज, हरिभक्तपरायण, कृष्णा महाराज गावचे आहेत. आपण उभी असणारी गुणवान टाळकरी मंडळी, मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, अतिशय गोड हात आहे, लग्गीचा बाज आहे. प्रसाद महाराज पत्रिकेला नाव आहे. गोड वाजवतात, प्रसादासारखं वाजवणं. जसं भगवान प्रसाद देतो तसं त्यांना देवानं प्रसाद दिलाय वाजवायचा. हातामध्ये गोडवा आहे, लग्गीचा बाज आहे. महाराजांनाही माझं वंदन. हार्मोनियम वादक आमचे पठारे सर आलेत टाकळी भानवरनं, उत्तम बोलणारे आहेत, वक्ते आहेत, चांगला अभ्यास आहे. वैकुंठवाशी बन्सी बाबांचं त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे, ते पण आलेले आहेत. आपण परिसरातील गावातील गुणवान टाळकरी मंडळी, माझ्या कीर्तनावर आवाजावर प्रेम करणारी आपण सगळी भाविक मंडळी, गावची बहुसंख्य माता माऊल्या, आमचा अरविंद आहे. मराठी हॉटस्पॉटला हे कीर्तन परत दिसणार आहे, गजर कीर्तनाचा चॅनल लावलेलं शूटिंग करतोय, त्यालाही माझं वंदन. सिस्टीम अतिशय चांगली आहे. भालदार, चोपदार, विनेकरी सगळ्यांची नावं घेतली असे समजतो. आमचा लखन जवळ गाव आहे त्याचं, वांगीला खिरडी नावाचं, त्या परिसरामध्ये राहतो. अतिशय छान त्याचं प्रेम आहे, तो पण आलेला आहे. अशी बरीचशी प्रेम करणारी मंडळी. गणेश खिंडला दरवर्षी कीर्तन असतं, आपण सगळी मंडळी त्या ठिकाणी कीर्तन ऐकत असतं माझं. या सगळ्या भाविकांना कोटी कोटी वंदन करतो. या ट्रस्टला, कार्यक्रम करणाऱ्या मंडळीला, भगवती मातेची उपासना करणाऱ्या प्रत्येक भगवत भक्ताला मातेचा आशीर्वाद मिळावा म्हणून जर आपण कार्यक्रम करत असाल तर आजचा जो जागराचा दिवस आहे, उद्या आपला काला आहे. आजच्या दिवशी भगवंताच्या समोर मागणं मागितलं पाहिजे. ते कसं मागितलं पाहिजे, कुणी मागितलंय, त्याचं गोड चिंतन देणारा प्रसिद्ध असा अभंग मी निवडलाय. एकच करा, हाताने टाळी काही वाजू नका, मुखाने विठ्ठल विठ्ठल काय म्हणू नका. तुमच्या कानापर्यंत आवाज येतोय ना? एक काम करा, फक्त सर्वांगाचे कान करून ऐका. येणाऱ्याला येऊ देत जा, बसणाऱ्याला बसू देत जा. काही उशिरा येतात आणि ते मैत्रीण आली ये जवळ, मित्र आला ये जवळ, असं करू नका. जे बसलेत त्यांनी बसा, जे आले ते मागं बसू द्या. विक्षेप करू नका आणि सर्वांगाचे कान करून 1-1.25 तास लक्ष देऊन ऐका. विठाला नवरात्रीच्या या 10 दिवसाच्या सप्ताहात आपण हजारो कीर्तन ऐकलेली, याच्या अगोदर पुढे मागे. पण संप्रदायाचा एक नियम आहे, काल्याच्या आदल्या दिवशीचं कीर्तन. आमच्या मोठे वाडगावचे बबनराव आले, आमचे मित्र आहेत. तुळशीदास महाराजांची समाधी आहे, तुळशीराम महाराजांची, मोठं व्यक्तिमत्व आहे, जिवलग आहेत आमचे. सप्ताहाचा जागराचा दिवस ज्याच्याकडे आहे त्याला एक नियम आहे, कीर्तनकारानं तो नियम पाळला पाहिजे. आजच्या दिवशी भगवंताच्या समोर, भगवती मातेच्या समोर मागणं मागितलं पाहिजे. प्रश्न असा आहे की कधीच कुणाजवळ मागत नाही त्याला साधू म्हणत जा, कायम मागतो त्याला मनुष्य म्हणत जा, आणि कायम मागायला लावतो त्याला देव म्हणत जा. कायम मागायला लावतो भगवान, दुर्बुद्धी ते म्हणा, कदा नुपजो नारायणा. मागायला लावतो, दरवाजात गेलं वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. बुद्धी पाहिजे, आवाज पाहिजे, पैसा पाहिजे, धन पाहिजे, काय असेल ते कायम मागायला लावतो तो भगवान आहे. माझ्याकडे बघा, कायम मागायला लावतो भगवान आहे. कायम मागतो, ठेवायला जागा नसू द्या तरी मागतो. माणूस 50-50 वर्ष आमदार आहेत काही काही, तरी मागतातच अजून, मलाच द्या म्हणतात. का? एक साधं उदाहरण दिलं मी तुम्हाला. प्रत्येक व्यक्ती मागत राहतो महाराज, प्रत्येक जण मागतोय. कायम मागतो तो मनुष्य आहे, कायम मागायला लावतो तो भगवान आहे. याच्यात एक वर्ग ठेवलाय मी, कधीच कुणाजवळ हात पसरत नाही, त्याचं नाव साधू आहे. कधीच मागत नाही बरं. तू का म्हणे करी ब्रह्मांड ठिंगणे, हात पसरीची ने देख त्याचे, हात पसरीची ने देख त्याचे, हात पसरीची ने हात पसरीची ने तुका म्हणकारी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणकारी ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरीची ने ठीक त्याचे, हात पसरीची ने ठीक त्याचे. तुका म्हणकारी ब्रह्मांड ठेंगणे,
हात पसरी जिने धिग त्याचे, कधी मागायचं नाही. तुम्हाला एक वाक्य सांगू, मागून कधीच मिळत नाही बरं. जे मागत नाहीत ना ते खूप श्रीमंत आहेत महाराज. खरंच सांग, काही लोक अशी आहेत, त्यांनी कधीच कीर्तनाचे पैसे मागितले नाही. लोकांनी त्यांना जमिनी घेऊन दिल्या, घरं घेऊन दिले, दारं घेऊन दिले. काहीनं रोज पैसे मागितले तरी समाधानी नाही. त्याचं कारण सांगतो ऐका. हात पसरी मागणं शोभत नाही संतांना. काही मागणे ही आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत सो. मागत नाही साधू महाराज, कधीच कुणाजवळ मागत नाही. तो साधू आहे, ध्यानात ठेवा. कायम मागतो, मनुष्य आहे. मागायला लावतो, भगवान आहे. प्रश्न आता ती नाही कळाले तुम्हाला. आमचा प्रश्न आहे महाराज, साधू जर कधी मागत नाही असा तुमचा सिद्धांत आहे, तर तुम्ही निवडलेला अभंगच मागणीचा आहे. साधू जर मागत नाही असं तुमचं म्हणणं आहे, तर भारत देशात जेवढे सप्ताह होतात त्या सप्ताहाचा शेवटचा दिवसच मागणीचा आहे. साधू जर मागत नाही तर ह्याची दान देगा देवा. कस काय अभंग आला? साधू जर मागत नाही तर मग देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती. हे मागणीचे अभंग कुठून आले? देवा ताईसा करी उपकार. ही मागणी कुठून तयार झाली? मागणे ते एक तुझं प्रती आहे, कुठून तयार झालं? तर त्याचं उत्तर आहे, मागण्यासाठी साधू मंदिरात गेला नाही, देवच साधूच्या घरी आला. पुन्हा ऐका, कधी मागावं? कधी मागावं? जेव्हा आपल्या घरी देव येईल तेव्हा मागावं. मंदिरात जाऊन साधू मागत नसतो, आणि जो मागतो तो साधू नसतो, ध्यानात ठेवा. मग मंदिरातला देव ज्यांनी घरी आणलाय ना तो खरा साधू. शबरी माता कधीच अयोध्येला गेली नाही, मात्र अयोध्येचा राम शबरीच्या झोपडीत गेला हे सगळ्याला माहिती. आश्रमात या कधी रे येशील, ही माझी भावना रामा रघुनंदना. हे रामा, हे राघवा, मी नाही येणार तुझ्या अयोध्येला. मी अशी भक्ती करेल जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. आएंगे जब रघुराई आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपनी हाथों से खिलाऊंगी. आएंगे जब रघुराई आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपनी हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. शबरी माता अयोध्येला जात नाही, अयोध्येचा राम शबरीच्या झोपडीत आलाय. जनाबाई देवाला मंदिरात भेटायला जात नाही, मंदिरातला देव जनाबाईच्या घरी जातो. भांडे धुवायला, दळण दळू लागायला, कपडे धुवायला, माझ्याकडे बघा, वेणी घालायला, झाड लोट करी जणी, केर भरी चक्र पाणी. जनाबाईच्या घरचे काम भगवान करतो. अर्थ काय? साधू तुकाराम महाराज भांडाऱ्यावर गेलेत तर देव भांडाऱ्यावर गेला. तुकोबाराय भामचंद्रावर, देव भामचंद्रावर. तुकाराम महाराज घोरडेश्वरावर, देव घोरडेश्वरावर. तुम्ही असं कधी ऐकलं का आळंदी माऊलीची? आळंदी देवाची आहे. लोक काय म्हणतात, सर आळंदी देवाची का बरं? तिथं माऊली राहतात, देवाची का म्हणतात? त्याचं कारण असं आहे, माऊलीच्या समाधीला कपाळ लागल्याबरोबर पाठीमागे पांडुरंग रुक्मिणीचं मंदिर आहे. देहूला तुकाराम महाराजांचं नाही नुसतं दर्शन, देवाचं दर्शन आहे. पैठणला नुसते नाथ महाराज नाही, दत्तात्रय स्वामीचं दर्शन आहे. जिथं साधू आहे मंदिर तिथं तयार झालं. लक्षात ठेवा सिद्धांत. साधू मंदिरात जात नसतो, भक्तीच अशी करतो की देव घरी घेऊन येतो. महाराज तुम्ही ज्यांचा अभंग घेतलाय ना ते नामदेव महाराज कायम देवाच्या मंदिरातच आहे. ओ महाराज, पहिल्या शंकेचं निरसन केलं तुम्ही. आमच्या मागतो का साधू? तर साधू घरी आलाय, देव घरी आलाय म्हणून मागतो, कळलं. पण दुसरा प्रश्न असा आहे की ज्या नामदेवरायचा अभंग तुम्ही घेतला ते नामदेव महाराज कायम मंदिरातच आहे. दूध पियो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला गोपाल लाला,
गोविंद लाला गोपाल लाला वो दूध पियो मोरे गोविंद लाला नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती नोहे हा सामान्य महिमा संताचा नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी जेवू घालायला नामदेव महाराज आहेत, दूध पाजायला नामदेव महाराज आहेत, देवाच्याच मंदिरात नामदेव महाराज आहेत. नामदेवरायनं कुठं मागणी मागितली? नामदेवरायच्या देवाच्या दारात मागितली का महाराज? अजिबात नाही. मग नामदेवराय वारीला मंदिरात रोज आहेत, कधी मागत नव्हते. एक दिवस असं झालं, नामदेव महाराज वाळवंटात कीर्तन करायचे. कीर्तन कुठं करायचे? वाळवंटात. गर्दीमध्ये जात नव्हते ते, वाळवंटात मोकळ्या वाळवंटात कीर्तन करायचे. मग वाळवंटात कीर्तन रंगायला यायला कारण ज्ञानेश्वर महाराज टाळ घेऊन उभे असायचे. कीर्तन काय साधं आहे का ते? नामदेवरायच्या कीर्तनात टाळ वाजवायला माझं कीर्तन आता सचिन महाराज आहेत, सागर महाराज आहेत, प्रसाद महाराज आहेत, सगळे एवढे गोड गातात, एवढं गोड चाली चालल्यात. कीर्तन रंगायला गायक वादकाची गरज असते. कीर्तन रंग भरे कीर्तनात आणि प्रेमे हरिदासनाचं. पाऊल खेळली पाहिजे, टाळ वाजवला पाहिजे, लग्या वाजवल्या पाहिजे, प्रमाणं गायली पाहिजे, तेव्हा त्या कीर्तनाला रंग भरतो. नुसतं बोललं तर ते मजा नाही येणार त्याच्यात. रंग भरे कीर्तनात का? आणि मग नामदेवरायच्या कीर्तनात म्हणायला कोण आहे? विश्वाचं ज्ञान ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभे. सगळे फोटो पाहिले असतील तुम्ही माऊलीचे, बघा. समाधीला बसताना पाहिले असतील, ज्ञानेश्वरी पुढे असताना पाहिले असतील, पण कुणीतरी माऊलीचा टाळ घेऊन उभा असलेला फोटो काढला पाहिजे. बरं, चित्रकारानं काढला पाहिजे. त्याचं कारण असं होईल बरं का, कितीही मोठा विद्वान कीर्तनकार झाला तर त्याने टाळ घेतला पाहिजे. टाळ घेऊन कोण उभं आहे? खरंच मार, काही काही दोनच अभंगावर बोलतात ते सुद्धा टाळ घेत नाहीत. काही काहीच्या एकच पाठ आहे, टाळ नाही घेत. लय वाईट वाटतं महाराज, लय वाईट वाटतं. एक जण मला म्हटलं, महाराज तुम्ही कुठे गेले की टाळच घेतात? मला म्हटलं एक जण, ते नारळी सप्त्यात गेले तरी टाळ घेतात. तुमचं काय बाबा, तुम्ही लय लांब गेले? अरे म्हणलं मी लांब नाही गेलो, इथंच आज. हे टाळ म्हणजे आमचं जीवन आहे. टाळ घेऊन ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभे राहतात महाराज. आणि ज्ञानोबाराय चाल म्हणतात, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. किती कीर्तनाचा प्रसंग गोडे बघा. एकची टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. आणि कीर्तन रंगलं. नामदेवरायचं कीर्तन रंगायला कारण ज्ञानोबाराय चाली म्हणायला लागले. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग, ज्ञानोबाराय म्हणा चाल, म्हणा सचिन महाराज. असं प्रमाण रंगलं. आणि रंगता रंगता देव कीर्तनात नाचायला लागला. इतका नाचला, इतका नाचला, इतका नाचला, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. अहो महाराज, इतका रंगला देव कीर्तनात की पितांबरच गळाला. साधू या संतांनी देवाला धरिला मनगटी. काय झालं? अहो पितांबर गळाला. पितांबर गळण्याचं भान राहिलं नाही. ऐका ऐका. आणि मग देवाच्या लक्षात आलं, पितांबर आवळला आणि धावतच गेला. देऊन नामदेवरायचा हात धरला. ओ नामदेवा, रोजच माझ्या मंदिरात येता, आज मी तुमच्या कीर्तनात आलोय, आज मी तुमच्या वाळवंटात आहे, आज मी तुमच्या कीर्तनावर खुश आहे, आज तुमच्या भजनावर खुश आहे, मी तुमच्या कीर्तनात रंगलोय. सांगा महाराज, एवढं कीर्तन, एवढी भक्ती, एवढी नवरात्र, एवढा खर्च कशासाठी करता? नामदेव महाराज म्हटले, बरं झालं गड्या देवा तू आज आला.
बरं झालं गड्या तू आमच्या कीर्तनावर खुश झाला, बरं झालं गड्या देवा तू आमच्या कीर्तनात आला. मग तू आमच्याकडे आला म्हणून आणि तू आमचा हात धरला म्हणून तुझ्या समोर आज आमचं एक मागणं आहे. सांगा ना महाराज काय पाहिजे, बोला ना महाराज काय पाहिजे. महाराज म्हटले एकच पाहिजे, अभंगाचं पहिलं चरण. मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.